जे आमचं सेलिब्रेशन होतं ते याच्यासाठी होतं की आपले 1000 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवर कंप्लीट झालेले आहे. कहाणी में ट्विस्ट तसं आमच्या जेवण बनवता बनवता आता ट्विस्ट आलेला आहे. Oh, I'm so excited to eat the rice. Let's eat it. Okay? Can you take a bite? Nice, it's not too sweet. Try this one later, okay? Yummy. No. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आज आहे सॅटर्डेची मॉर्निंग. अवधूत आम्हाला घेऊन आलं एका जवळच्या कॅफेमध्ये. तिथे आम्ही मस्तपैकी आमचा ब्रेकफास्ट केलेला आहे आणि आता निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर हे छोटंसं जे आमचं सेलिब्रेशन होतं ते याच्यासाठी होतं की आपले 1000 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवर कंप्लीट झालेले आहे. त्या निमित्ताने आम्ही बाहेर आलं, छोटंसं असं सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि मस्त आजचं बाहेरचं वेदरसुद्धा आहे. सध्या आता 0 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर, थोडंसं गार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे गेल्या आठवड्यात आम्ही सगळे आजारी होतो, जसं आरव आणि मी स्पेशली. तर आता कुठेतरी तब्येत थोडीशी बरी झाली आहे. आरवला अजूनही फीवर येतोय जातोय. सो बघूया, सगळं काही व्यवस्थित होईलच. निघालोय आम्ही आता घरी जाण्यासाठी. मस्तपैकी 4 दिवसानंतर चक्क मी बाहेर आले होते. त्यामध्ये फक्त आम्ही ग्रोसरी घ्यायला एक दिवशी बाहेर गेलेलो आणि त्यानंतर आज आलं. खूप बरं वाटतंय. बाहेर थोडंसं गार आहे म्हणा वातावरण, पण ठीक आहे. ह्या बेकरीमध्ये दिस इज माय सेकंड टाईम, पण वर्षा आणि आरव इज फर्स्ट टाईम. मी माझ्या फ्रेंड्ससोबत आलो होतो इथे. एकाचं असंच लाईक एक सेलिब्रेशन होतं म्हणून आलेलो आणि आय वॉज रिअली इम्प्रेस्ड बिकॉज त्या बेकरीच्या बॅकसाईडला, कॅफेच्या बॅकसाईडला दे बेक देअर ओन केक्स आणि ब्रेड्स फ्रेश लोफ बनवतात. तर त्यामुळे तुम्ही तिथे गेल्यावर तसं एक छान असा सुगंध सुटलेला असतो. त्यामुळे ते मला अजून छान वाटतं. मस्त ते छान कॉफी आणि त्याच्यासोबत आता मी बघितलंच आम्ही काय काय ऑर्डर केलं आणि काय काय अवेलेबल आहे तिथे. सो एक मॉर्निंगसाठी सुट्टीच्या दिवशी जाऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी इट इज रिअली अ गुड ऑप्शन, आय विल से. A few moments later. सो आलोय आता आम्ही घरी आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. 12:15 वाजतायत. घरी आले मी पटकन आहे ना, एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की आज मला बनवायचे नूडल्स. आता ना 2-4 दिवस झाले आजारपणात ना मी वरण भात, खिचडी असंच काहीतरी साधं साधं बनवते किंवा सूप वगैरे बनवते संध्याकाळसाठी. सो त्यामुळे काय झालं ना, असं पूर्ण असं व्यवस्थित असं जेवण झालेलं नाहीये या 2-3 दिवसामध्ये. आणि त्यात आरवला ना 2 दिवस झाले नूडल्स खायचे होते जे मी बनवून दिलेले नाहीये. तर म्हटलं की चला आज नूडल्स बनवूया. आणि नूडल्स बनवले ना तर मला नुसते असे ड्राय नूडल्स खायला आवडत नाही. सो त्यासोबत आहे ना मी सूप सुद्धा बनवणार आहे. तर मी ना आल्या आल्या सगळ्यात आधी मी कटिंग चॉपिंग करून घेतलेली आहे नूडल्ससाठी सुद्धा आणि सूपसाठी सुद्धा. ज्या घरात व्हेजिटेबल्स आहेत त्या सगळ्या वापरून आपण छानसं असं एक सूप करणार आहोत आणि नूडल्स करणार आहोत जेणेकरून आरवही खुश. मोस्ट ऑफ द टाइम कसं होतं माहितीये की लहान मुलांना स्पेशली आजारपणात आपण त्यांना खायला काही दिलं ना तर ते खात नाहीत आणि तुम्ही त्यांच्या आवडीचं बनवलं ना तरच ते खातात. त्यामुळे मी ठरवलं की आज आरवच्या आवडीचं बनवावं जेणेकरून तो खाईल तर ऍटलिस्ट मला सॅटिस्फॅक्शन मिळेल की त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे. कारण की बहुतेकदा असं होतं की घरात खूप काही काही वस्तू बनवलेल्या असतात पण मुलांना ते आवडत नाही म्हणून ते खात नाहीत आणि मग आपल्याला एंड ऑफ द डे वाईट वाटतं की त्यांनी काहीच खाल्लेलं नाहीये. आणि आजारपणात ते थोडेसे क्रँकी असतातच. सो त्यांचे लाड पुरवायचे असतात त्यावेळेस. सो चला आता त्याचे सुद्धा लाड पुरवूया. त्याच्यासाठी छान असे नूडल्स करूया. तर मी याच्यामध्ये ना जास्त स्पाइसेस वगैरे रेड चिली किंवा ग्रीन चिली सॉस वगैरे अवॉइडच करणार आहे कारण की मी जास्त स्पायसी बनवत नाहीये. सूप मात्र मी थोडंसं स्पायसी बनवेन जेणेकरून आम्हाला पियायला बरं वाटेल. एनर्जी लेवल थोडीशी कमी असणार आहे तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. आणि बहुतेक सबस्क्रायबर्स आहेत ते नवीन आहेत आपल्या चॅनलवर. जर तुम्ही हा व्लॉग बघताय तर नक्की हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि हो, काही काही नवीन सबस्क्रायबर
सबस्क्रायबर्सने ना मला क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेत. तर तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर आहे ना मी एखादा Q&A व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करेन. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भरपूर क्वेश्चन्स झाले ना तर छान असा एक Q&A व्हिडिओ बनवून तुमच्या समोर आणेन, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला मिळतील. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारायला मात्र विसरू नका. आता जर तुम्ही व्हॅन्कुव्हरमध्ये राहणारे आहात कोणी आणि जर हा व्लॉग बघताय तर तुम्हाला तर माहितीच असेल की वातावरणामध्ये इथे ड्रास्टिक चेंज झालेला आहे. 2 आठवड्या आधी भरपूर ऊन होतं आणि आता टेम्परेचर मायनसमध्ये आहे. तर ह्या चेंजमुळे काय झालं ना, भरपूर लोक आजारी आहेत. आम्ही जिथे जातो ना तिथे तुम्हाला खूप सारे असे ऐकायला मिळेलच की घरात कोणी ना कोणीतरी आजारी आहे, अशी सिच्युएशन झाली. आणि मी चक्क 4 दिवसापासून कामाला सुद्धा गेलेले नाहीये, कारण की मला तर माझा घसा पण दुखत होता आणि सर्दी खोकला पण झाला, फीवर पण होता. सेम मी आजारी पडल्यामुळे आरव सुद्धा आजारी पडला, कारण की ऑफकोर्स तो सगळ्यात जास्त वेळ माझ्यासोबत असतो सकाळच्या वेळेस. सो त्यामुळे तोही आजारी पडला. पण त्याचं तर अजूनही सिच्युएशन तशीच आहे, जास्त फरक नाहीये. मुलांमध्ये ना एक खूप चांगलं असतं की त्यांना औषध दिल्यावर खूप एनर्जी असते, एक्साइटमेंट असते. जसं त्यांना थोडंसं बरं वाटायला लागतं ना तसेच ते खूप छान खेळायला लागतात. सो तसंच आहे. आज त्याचे पप्पा घरी आहे तर आरव आणि त्याचे पप्पा मस्तपैकी त्यांच्या टॉय रूम मध्ये खेळतायत. तोपर्यंत म्हटलं की चला आज छानसं असं त्याच्या आवडीचं जेवण बनवून घेऊया. सो आता ना नूडल्ससाठी ना पाणी ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे. तर पटकन ना त्याच्यामध्ये नूडल्स टाकते, म्हणजे ते आपले छान असे कुक होतील. सो आता नूडल्ससाठी ना मी इथे फ्रोझन व्हेजीस वापरणार आहे. कॅप्सिकम घेतलेली आहे, अनियन कट करून घेतलंय. हे सगळं ना मी सूपसाठी कट करून घेतलेलं आहे इथे. आणि सूप बनवण्यासाठी इथे कॉर्न घेतलेले आहेत, कॅप्सिकम बारीक कट करून घेतले, मशरूम घालणार आहे, अनियन आणि कॅरेट. सगळ्यात आधी आता इथे मी ना सूप बनवून घेते. त्यासाठी ना तेलामध्ये मी जिंजर गार्लिक आहे ते व्यवस्थित सॉते करून घेतलेले आहे. त्यातच मी कोरिएंडर आहे ना ते आणि त्याची जे देठ आहेत ते सुद्धा इथे चॉप केलेले घातलेले आहेत. बाकी सगळ्या व्हेजिटेबल्स याच्यामध्ये सॉते करून घ्यायचे आहेत आणि जास्त कुक होऊ द्यायच्या नाहीत, थोड्याशा क्रंची राहिल्या पाहिजे. त्यानंतर मी याच्यामध्ये मशरूम घातले आहेत आणि मशरूम पण थोड्या वेळासाठी सॉते करून घेतले. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण याच्यात सगळे सॉस घालायचे आहेत, म्हणजेच सोया सॉस घालायचं, लाईट सोया सॉस, डार्क सोया सॉस, थोडंसं टोमॅटो केचप आणि त्यानंतर ग्रीन चिली सॉससुद्धा घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यावर याच्यात मी पाणी ॲड केलं आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी बॉईल आल्याच्या नंतर याच्यात मला कॉर्नस्टार्चची स्लरी ॲड करायची आहे. नूडल्स बनवण्यासाठी मी चिंग्सचा हा हक्का नूडल्स मसाला आहे ना आज तो वापरणार आहे. सिम्पली तेलामध्ये सगळे व्हेजिटेबल सॉते करायचा, हा मसाला घालायचा आहे, नूडल्स घालायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपले नूडल्स रेडी होऊन जातील. कहाणी में ट्विस्ट, तसं आमच्या जेवण बनवता बनवता आता ट्विस्ट आलेला आहे. जेवण तर माझं कंप्लीट झालंय, नूडल्स आणि सूप. सो आता मला ना इच्छा होते मोमोज खायची, तर म्हटलं उशीर कशाला करायचं, चला मोमोज बनवून घेऊया. तर पटकन आहे ना पनीर मोमोज बनवणार आहे. आता प्रश्न एक पडलाय की फ्राईड बनवायचे की स्टीम बनवायचे. सो आता चला अवधूतलाच विचारून घेऊया की त्याला कोणते खायचेत मोमोज.
आता एवढी मेहनत जर करतोच आहे मी तर लेट्स हॅव फ्राईड वन्स. फ्राईड ओके. सो जसं की तुम्ही बघितलं, अवधूत आता मला पनीर ग्रेट करून देते. तोपर्यंत आहे ना इथे मी मस्तपैकी मोमोसाठी मैदा भिजवून घेतलाय. थोडासा आता 10-15 मिनिटात आहे ना सॉफ्ट होऊन जाईल. आणि अनियन, थोडंसं कॅप्सिकम आणि भरपूर कोरिएंडर कट करून घेतलेला आहे. स्टफिंग बनवताच मी तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करते, जेणेकरून जास्त वेळ आपला जाणार नाही. तर सगळ्यात आधी आहे ना पनीर, जसं की तुम्ही इथे बघितलंय, मी असं श्रेड करून घेतलेलं आहे. यात आता मी घालणार आहे कॅप्सिकम, अनियन आणि कोरिएंडर. थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट. सीझनिंग मध्ये मी घालते इटालियन सीझनिंग थोडीशी. थोडंसं ब्लॅक पेपर घालायचंय क्रश करून. आता याच बॅटर मध्ये आहे ना थोडंसं मीठ घालून तुम्ही ही स्टफिंग रेडी करून मोमोज मध्ये भरू शकता. तुम्हाला शेजवान पनीर मोमोज करायचे असेल तर याच्यात शेजवान चटणी घालून ते मोमोज करू शकता. पण आज मी आहे ना याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घालते आणि त्याचे मोमोज करते. सो अशा प्रकारे तुम्ही 3 टाईपचे वेगळे वेगळे मोमोज करू शकता. मी आता थोडंसं मीठ घालते, कारण की मॅगी मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असतं. आणि जर तुम्हाला असा मसाला पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर असं वाटलं की अजून मिठाची गरज आहे तर तुम्ही ऍडिशनल याच्यात ऍड करू शकता. मोमोजची स्टफिंग आपली रेडी झाली आहे. त्यानंतर मी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरून तुम्हाला हवा तो शेप तुम्ही मोमोजला देऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. मोमोज एन्जॉय करण्यासाठी इथे मी सिम्पलशी अशी डिप बनवली आहे. याच्यामध्ये मी मेयोनीज घातलेलं आहे, शेजवान चटणी आणि थोडंसं केचप घालायचं आहे आणि आपलं एकदम छान अशी टेस्टी डिप रेडी होऊन जाईल. बाहेर असं छान हलकासा बर्फ पडायला लागलाय. जास्त वेळ नसणार आहे म्हणा. आणि मस्तपैकी दुपार झालेली आहे. आरव आता झोपलेला आहे सध्या आणि सगळं काही झालंय. मोमोज तर इतके छान झाले होते ना, खूपच भारी झाले होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, इथे मी कॅनडाबद्दल सगळं काही तुम्हाला डिटेल्स शेअर करत असते. आमची लाईफस्टाईल काय आहे, सिम्पल राहणी आहे, फॅमिली व्लॉग्स आहेत, मला ज्या ज्या गोष्टी आवडतात मी तुम्हाला ते शेअर करते. जसं की कुकिंग आहे, काही DIY आहे, डेकोर असेल, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर वेळोवेळी शेअर करायचा प्रयत्न करते. या व्यतिरिक्तही तुम्हाला जर माझ्याकडनं काही जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा. मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्की आवडेल. तर आज मी हा व्हिडिओ जास्त लांबवणार नाही आहे मित्रांनो, कारण की आज आहे सॅटर्डे, सुट्टीचा दिवस. सो आता दुपार झालेली आहे, तर आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे आणि मी तुम्हाला लवकरच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.